नमस्कार. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ही योजना जिल्हा परिषद शाळा व काही हायस्कूलमध्ये जिथे 6वी ते 8वीचे वर्ग आहेत 5वीपासूनचे आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये सुरू असते. या योजनेचे रेकॉर्ड ठेवणे थोडेसे कठीण असते, तर त्यासाठी आपण गेल्या वर्षी MDM रेकॉर्ड बुक 2024 हे ॲप लॉन्च केलं होतं. तर त्याचं अपडेटेड व्हर्जन आता आपण जुलै 2025मध्ये प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिलेलं आहे. जर आधीचं व्हर्जन तुमच्या फोनमध्ये असेल तर ते कृपया अनइन्स्टॉल करावं. दिलेल्या लिंकने तुम्ही ॲप डाउनलोड केलं आणि इन्स्टॉल केलं की तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. याच्यामध्ये ही लॉग इन स्क्रीन आहे. तर ईमेल आणि पासवर्ड थेट न भरता ह्याच्यामध्ये सुरुवातीला डोंट हॅव ॲन अकाउंट रजिस्टर हिअर याच्यावर क्लिक करायचं आहे. ईमेल तुमचा वैयक्तिक किंवा शाळेचा ईमेल टाकायचा आहे. पासवर्ड आहे ते कोणतेही 6 अंक तुम्ही तयार करायचं आहे. पासवर्ड तुमच्या आहे त्या ईमेलचा पासवर्ड इथं टाकायचा नाही. कन्फर्म पासवर्ड जो इथं तुम्ही तयार कराल, उदाहरणार्थ 1 2 3 4 5 6 तेच अंक इथं भरायचे आहेत आणि रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. आता मी आधीच अकाउंट क्रिएट केलेलं असल्यामुळं ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट लॉग इन हिअर याच्यावर क्लिक करतो. मी जो ईमेल दिलेला आहे तो इथं भरतो आहे. mdmhelp@gmail.com. पासवर्ड आहे तो भरायचा आहे. हे डेमो अकाउंट आहे. पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करायचं. तुम्हाला अशी होम स्क्रीन दिसते. याच्यामध्ये वरती डाव्या कोपऱ्यात प्रोफाईल दिसते. तर ही प्रोफाईलची माहिती आपण आज घेणार आहोत. इकडं उजव्या कोपऱ्यात लॉगआउट बटन आहे, तर इथं हे कॅन्सल करतो आहे मी. आरंभीची शिल्लक, प्राप्त तांदूळ व धान्य नोंद, दैनिक उपस्थिती, तांदूळ व धान्याचे प्रमाण हा नोंद विभाग आहे. मासिक अहवाल याच्यावर क्लिक केलं तर तांदूळ माहिती, तांदूळ व धान्यादी मालाची माहिती आणि मंथली रिपोर्ट याच्यामध्ये आपण महिनावार जनरेट करू शकतो. वार्षिक अहवाल सर्वात शेवटी आपण जनरेट करू शकतो. हे ॲप कसं वापरायचं ह्याच्या डेमो PDF साठी क्वेश्चन मार्कवर क्लिक केल्यानंतर अशी PDF तुम्हाला मिळून जाईल. तर नोंद विभागाला मी इथं टच करतो आहे आणि इथं मग आरंभीची शिल्लक आपण कशी नोंदवायची ते नंतर पाहू. सुरुवातीला प्रोफाईल भरायची आहे. शाळेचं नाव, शाळेचा UDIS क्रमांक, शाळेचं गाव, शाळेचं केंद्र, तालुका, जिल्हा, मुख्याध्यापकांचं नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल ID आपण रजिस्टर करताना जो देतो तो इथं ॲटो फेच होतो. आर्थिक वर्ष सुरू दिनांक, त्यासाठी इथं कॅलेंडर आयकॉनवर क्लिक करायचं आहे. आर्थिक वर्ष आपलं MDM स्कीमचं 1 एप्रिलला सुरू होतं, तर त्यासाठी 1 एप्रिल ही तारीख निवडायची आहे. आर्थिक वर्ष अखेर दिनांक, कॅलेंडरमध्ये इथं ॲरो आहेत ते वापरून पुढे जाता येतं. आर्थिक वर्षाची शेवट 31 मार्च 2026ला होणार आहे. वर्ग आहेत ते 1 ते 5, 6 ते 8. सध्या तरी आपण दोन्हीपैकी कोणताही एक इयत्ता गट निवडू शकता. 1 ते 5 निवडलं. जर तुमच्या शाळेत 6वी 7वी 8वीचे पण वर्ग असतील तर तुम्ही दुसऱ्या फोनमध्ये दुसरा एक ईमेल ID वापरून ॲप इन्स्टॉल करू शकता आणि तिथं हे वर्ग 6 ते 8 निवडून त्या वर्गांची तांदूळ माहिती तुम्ही तिकडे करू शकता. सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथंपर्यंत आपण ॲपचं लॉग इन कसं करायचं, प्रोफाईल कशी भरायची याची माहिती घेतलेली आहे. पुढच्या भागात आपण आरंभीची शिल्लक आणि सर्व नोंदी कशा करायच्या हे पाहू. धन्यवाद.